तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंत की मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवायचा जप केला. पण त्यानंतर मी बाहेर पडले आणि तिथून पुढे काय झालं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मी तिथून गेले होते संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला. तर ही अशी पालखी ठेवून दिली होती. तर हीच पालखी सासवड ते पंढरपूर वारीचा प्रवास करून परतली आहे. तर तिथून गेले मी सोपान काकांच्या मंदिरामध्ये. तर आजूबाजूचं वातावरण आणि तिथं केलेलं आकर्षक भव्य डेकोरेशन हे खूप छान वाटत होतं आणि मंदिराचा गाभारा तर अजूनच त्यापेक्षा उठून दिसत होता. तर मी सोपान काकांचं दर्शन घेतलं आणि एकटक त्या मूर्तीकडे पाहत होते. खरंच अगदी प्रसन्न वाटत होतं तिला पाहून. त्याच्यानंतर बाहेर आले आणि श्री दत्तांचं मंदिर दिसलं. तिथेही दर्शन घेतलं आणि मी आजूबाजूचा परिसर निहाळू लागले. खरं सांगू, मनातली एक निगेटिव्हिटी या वातावरणात आल्यामुळे एक निघून गेली होती आणि मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि तिथून पुढे दर्शन घेतलं आदिशक्ती मुक्ताबाईंचं. तर हे चिंचेचं झाड आणि इथं असं लिहिलं होतं की सोपान काका समाधीला जाताना याच चिंचेच्या झाडापासून गेले होते. आणि इथे पुढे असं काही मूर्त्या दिसल्या. याचं काही माझ्या फारसं लक्षात नाही, पण असं काही दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि तिथून पुढे भागीरथी कुंडाचं दर्शन घ्यायला. मग चालत चालत मंदिराच्या थोडं पुढं आल्यानंतर मला कऱ्हा नदी दिसली. अगदी संतपणे वाहत होती. म्हणून मग काय आपला थोडा वेळ इथेच घालवायचा असं ठरवलं आणि मस्तपैकी निवांत जाऊन बसले. तिथे बसल्यानंतर अगदी प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी ह्या सगळ्यांच्या आवाजाने अगदी मनमोहक वाटत होतं आणि मनातले वाईट विचार जाऊन अगदी प्रसन्न विचार मनात येत होते. आणि खरं सांगू, मी एका व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे असं कधी एकटं वाटलं तर निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्ग आपल्याला स्वतःचीच भेट घडवून देतो आणि चांगले विचार मनात येऊ लागतात. तर हे काही कऱ्हा नदीचं मी झुळझुळ जाणारं पाणी पाहत होते आणि अगदी मनाला छान मनमोहक वाटत होतं. आणि असा काही माझा दिवस गेलेला आहे. आणि खरंच जसं मी मंदिरात जाण्याआधी माझा मूड खराब होता, तसं मंदिरात गेल्यानंतर अगदी मन आणि मूड दोन्ही प्रसन्न झाले होते. तर चला, आजच्या व्हिडिओत इतकंच आणि माझे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला, बाय.